नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. बघा, तब्बल 5 वर्षापासून मी हवामानाचे अंदाज देतो. माझी हवामानाचे अंदाज देण्याची सुरुवात खरं तर मी टेक्स्ट मेसेजने अंदाज द्यायचो, परंतु नंतर माझे गुरु डॉक्टर रामचंद्र साबळे सर यांच्याशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की तू माझ्या विद्यापीठाचा एक विद्यार्थी आणि अशा पद्धतीने हवामान अंदाज देण्याची त्यांची जी संकल्पना होती, तर त्यांना अतिशय आनंद झाला. म्हणून मी युट्यूबच्या चॅनलच्या साहाय्याने मी हवामान अंदाज द्यायला लागलो. तर बघा मित्रांनो, 4-5 वर्षापूर्वी एक घटना घडली होती की निफाड तालुक्याच्या काही गावामध्ये गारपीट झाली होती. तर त्यावेळेस काही एका हवामान अंदाजकाने एक स्टेटमेंट टाकली की नाशिक जिल्ह्यात जोरदार गारपीट, आणि त्याचा परिणाम मात्र त्या गावात गारपीट झालेलीच नव्हती. ऑलरेडी मी कॉल केल्यानंतर मला त्या ठिकाणी शिव्या देण्यात आल्या होत्या आणि आमची दोघांची जी रेकॉर्डिंग आहे ती महाराष्ट्रभर व्हायरल झाली. आणि मीच पंगा त्या ठिकाणी घेतला होता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकरता. आणि बघा, 5 वर्षापासून आतापर्यंत माझ्या झोपूळ तालुका चांदवड जिल्हा नाशिक या माझ्या घरी आतापर्यंत 5 ते 7 हजार लोक या ठिकाणी शेतकरी बांधवांनी माझ्या फार्म हाऊसला किंवा माझ्या घरी भेट दिली. तर ते जे लोक जेव्हा येतात त्याच्यामध्ये दिंडोरी तालुका, निफाड तालुका आणि किंवा सर्व चांदवड तालुका आणि सगळ्याच नाशिक जिल्ह्यातील आणि नाशिक जिल्ह्याच्या बाहेरील देखील लोक माझ्या घरी येतात आणि भेट देतात. कारण बघा, एक सटाण्याला 3 वर्षापूर्वी माझ्या एका मित्राने कॉल केला की भाऊ, पाऊस येणार आहे का, मेसेज फिरताय. म्हणलं हो, 6 दिवसांनी पाऊस येणार आहे. त्यांनी 400 क्विंटल रान, 400 ते 500 क्विंटल रान 4 दिवसात खाली गेल्यानंतर शेवटच्या दिवशी जेव्हा गाडी बाहेर गेली तर त्यावेळेस मात्र खूप पाऊस आला आणि ते कुटुंब माझ्याकडे आलं. तर मित्रांनो, त्यांचे 50 लाखाचे नुकसान त्या ठिकाणी टळली. माझे जे हवामान अंदाज देण्याची जी परंपरा आहे, तर मी फक्त पाऊस कधी येईल, कसा येईल हे सांगत नाही, तर पाऊस कोणत्या फेनॉमिनाने येणार, लो प्रेशर सिस्टम, डिप्रेशन किंवा एलिनो, लानिना, एमजो फेज, या सगळ्या गोष्टी मी शेतकऱ्यांना आतापर्यंत 5 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं, जेव्हा इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचे अंदाज हे आतापर्यंत 150-200 वर्षामध्ये चुकतातच आहे, आतापर्यंत कधीही खरे झालेले नाही त्या ठिकाणी. आणि अशा अंदाजामध्ये जेव्हा खासगी हवामान अंदाज देण्याची परंपरा ही काही 2020 सुरू झाली, तर ते अंदाज आतापर्यंत तुम्ही बघितले असतील काही लोकांचे अंदाज की कशा पद्धतीने भंपक आणि चुकीचे अंदाज, वेगवेगळं थंबनेल टाकायचं त्या ठिकाणी आणि त्या थंबनेल मध्ये सांगायचं की धोधो पाऊस येणार, गारपीट होणार, हे होणार, ते होणार. ठीक आहे, आज देखील लातूरच्या भागामध्ये त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात गारपीट झाली. 3 दिवसापूर्वी मी जो व्हिडिओ दिला होता त्यात सांगितलं होतं की विदर्भ आणि मराठवाड्यात गारपीट आणि पावसाची शक्यता आहे. अन्य जिल्ह्यामध्ये किंवा अन्य राज्याच्या भागामध्ये त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात अल्पसा किंवा लाईट टू मॉडरेट रेन होऊ शकतो किंवा काही भागात होणारही नाही. तर हा अंदाज त्या ठिकाणी मी दिला होता. बघा शेतकरी मित्रांनो, आता आज ते जर बघितलं तर माननीय श्री मारुती केशव चव्हाण, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणे यांनी कॉन्फरन्स घेऊन एक सांगितलं की चुकीचे अंदाज देणाऱ्यांवरती पंढरपूर तहसीलमध्ये त्या ठिकाणी मोर्चा काढायचा आहे. तर बघा मित्रांनो, ह्या ठिकाणी एक सांगू इच्छितो की 5 वर्षापूर्वी अशा फेक अंदाज देणाऱ्यांवर पहिल्यांदा मीच आवाज उठवला होता. आणि त्या ठिकाणी जर तसं बघितलं तर गव्हा मिळती या ठिकाणी आता काय होणार की किडे रगडले जाणार. आता होतं काय की एक जण चुकतो, पण बाकीच्या ज्या चांगल्या अंदाज देणाऱ्या आणि ज्यांचा सतत शेतकऱ्यांना फायदा होतो, माझी अंदाज देण्याची परंपरा जर किंवा जर पद्धत पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं शास्त्रीयरित्या आणि शेतकऱ्यांना घाबरून न देता हवामानाचा अंदाज असतो. विशेषतः द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना माझे हवामान अंदाज हे खूप महत्वाचे असतात. आणि त्या ठिकाणी जेव्हा त्यांनी आधी स्टेटमेंट केली तेव्हा त्यांनी सांगितलं की ठराविक हवामान अंदाजकांवरच ज्या ठिकाणी वातावरण संभ्रमाचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी स्वयंघोषित हवामान अंदाजक आणि इतर हवामान अंदाजक, ठीक आहे, त्याच्यामध्ये काही अंदाजक लोक चुकले असतील तर त्यांनी त्याच लोकांवरती कारवाई करावी. अन्यथा आपली जी काही हवामान अंदाज देण्याची पद्धत आपण त्या ठिकाणी किंवा जी सेवा आहे ही लोकसेवा आपण या ठिकाणी बंद करू. कारण ह्या अंदाज सेवेमधून मी एक तर सगळ्यांना माहिती आहे, माझ्याकडे आतापर्यंत 5 ते 7 हजार लोक, मी पहिल्यांदाच बोललो की भेट देऊन गेले. त्यांनी माझी परिस्थिती किंवा सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहिल्या ते की दीपक जाधव हा सतत आपल्या कुटुंबासहित शेतीमध्ये कष्टाचे काम करत असतो आणि या हवामान अंदाज सेवेमधून कुठलाही मोबदला मी कुठल्याही शेतकऱ्यांकडून आतापर्यंत 1 रुपया त्या ठिकाणी घेतलेला नाहीये आणि निस्वार्थ अशी सेवा आहे.
आणि या युट्यूब मधून 10-5 हजार रुपये भेटत असतील महिन्याला, तर तेवढा खर्च माझा एडिटिंग आणि याच्यात जातो. याच्यातून कुठलाही फायदा नाही आणि तोटाही नाही. परंतु मी स्पष्ट त्या ठिकाणी सांगतो की आम्ही जर शेती करतो आणि शेतीचं गणित आमचं पूर्ण त्या ठिकाणी बिघडलंय. परंतु काही हवामान अंदाजक त्या ठिकाणी 50-50 लाखाच्या गाड्या घेतात किंवा जेसीबी घेतात, परंतु आम्हाला 94 मध्ये घर बांधूनही आम्हाला कलर देता येत नाही किंवा आमच्या शेतीचं गणित या ठिकाणी बिघडलंय. तरी शेतकऱ्यांनी याचा विचार करावा की कशा पद्धतीनं कोण काय पद्धतीनं फेक अंदाज त्या ठिकाणी देण्याची पद्धत अवलंबित. तर माझं हे स्पष्ट म्हणणं आहे की हवामान अंदाजकांनी फक्त पाऊस कधी येईल हे न सांगता तो पाऊस कोणत्या सिस्टमने येणार आणि भंपक थंबनेल देणाऱ्यांवर कारवाई ही 100% झालीच पाहिजे. मी नेहमी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे जे अध्यक्ष आहे आमचे नाशिकचे, यांच्याशी संपर्कात असतो आणि त्यांनी देखील वेळोवेळी माझ्या हवामान अंदाजकावर त्यांनी स्तुतीच केली आतापर्यंत की दीपक जाधव यांचे हवामान अंदाज हे अतिशय उपयुक्त शेतकऱ्यांना, द्राक्ष बागायतदारांना ठरणारे असतात. त्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या काही गोष्टी लोक चुका करतात आणि त्याचा तोटा हा सगळ्या हवामान अंदाजकांना किंवा जे चांगले लोक अंदाज देत असतील त्यांना त्रास होतो. दुसरं ही एक बाजू झाली खाजगी हवामान अंदाजकांची. दुसरी बाजू ही इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे भारतीय हवामान शास्त्र विभागाने देखील गारपिटीची शक्यता, पावसाची शक्यता सांगितलेली आहे. बरं, दुसरं असं त्यांचे अंदाज तर पाऊस येऊन गेल्यानंतर मेसेज येतात किंवा मेसेज आल्यानंतरही पाऊस होत नाही. बरेच अंदाज त्यांचे देखील चुकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे, ह्या शेतकऱ्यांनीच त्याच्यामध्ये एक लक्ष घालण्याची गरज आहे की कोणाचे अंदाज खरे असतात, कोणाचे खोटे असतात. खोटे खरे हा मुद्दा सगळ्या शेतकऱ्यांनी जर तसं झालं असतं तर महिन्यामध्ये साधारणपणे 1 वर्षामध्ये 1 लाखाच्या आसपास लोक मला जॉईन झाले नसते. मी तब्बल 4 वर्षापासून टेक्स्ट मेसेजने अंदाज देत होतो. 1 वर्षापासूनच अतिशय जे काही माझ्या हवामान अंदाजावर प्रेम करणारे जे लोक आहे, तर त्या लोकांनी मला अतिशय भरभरून सगळा प्रतिसाद दिलाय. कारण मी फक्त पाऊस येईल हेच सांगत नाही, तर पाऊस सिस्टम दूर असले, जर मॉडेलने फॉरकास्टिंग केलं की गारपीट होणार आहे किंवा त्या ठिकाणी पाऊस येणार आहे, तरच मी सांगतो. किंवा एखाद्या ऍपवरती पाहायचं, 8-10 दिवसाचे अॅनिमेशन असतात ते, आणि ऐन वेळेला 3 दिवस राहिला की चेंज करून टाकतात. आपण परत सांगायचं की पाऊस येणार नाही. तर माझं तसं नसतं. मी फक्त सांगणार की 15 दिवसानंतर एक सिस्टीम डेव्हलप होणार आहे. 8 दिवस जवळ आला तर त्यात अॅक्युरेसी येते, त्यावेळेस सांगणार आहे की अमक्या भागात थोडीफार शक्यता आहे. 3 दिवस असले की त्याच्यात 90% अॅक्युरेसी येते, तेव्हा मी सांगतो की त्या ठिकाणी पाऊस येण्याची शक्यता आहे. आणि 2 दिवस राहिले की ते IMD किंवा IMT पुणे सांगतं की गारपीट होण्याची शक्यता आहे. त्याच वेळेस मी संपूर्ण मॉडेलला धरून त्या ठिकाणी अंदाज देत असतो. परंतु अशा पद्धतीनं जे काही द्राक्ष उत्पादक संघ किंवा अन्य लोक आहे त्यांनी हा विचार केला पाहिजे की कोण नेमकं त्याच्यात चुकीचा अंदाज देतं हे छानून आणि त्यांच्यावरच त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. अन्यथा गव्हा मिळती किडे देखील त्या ठिकाणी रगडले जातात. चांगल्या माणसांना त्या ठिकाणी त्रास होतो आणि चांगल्या माणसांना त्रास झाल्यानंतर तो शेतकऱ्यांना देखील त्रास होतो. कारण आतापर्यंत कांदा उत्पादक असतील, टोमॅटो, शिमला उत्पादक, द्राक्ष उत्पादक असतील, अन्य सगळ्या लोकांना माझ्या हवामान अंदाजाचा त्या ठिकाणी फायदाच झालेला आहे आणि ते जाणणारे हजारो शेतकरी आहे. तसं असतं तर माझ्याकडे 3 वर्षामध्ये 7,000 लोकांनी भेटी दिल्याच नसत्या. त्याच्यामुळे मोठे मोठे द्राक्ष उत्पादक आणि अतिशय मोठे हस्ती माझ्याकडे त्या ठिकाणी येऊन गेल्या. का आले असतील तर दीपक भाऊंचे अंदाज त्या ठिकाणी सगळ्यांना आवडत होते, म्हणून ते लोक माझ्याकडे आजही. मग हे झाल्यानंतर मला खूप कॉल आले आज की अशा पद्धतीने भाऊ तुम्ही आमच्याकरता हवामान अंदाज देतात आणि त्याच्यातून आम्हाला खूप त्या ठिकाणी मदत झालेली आहे. तर मी एक सामान्य कुटुंब आणि शेतकरी कुटुंबातला एक व्यक्ती आणि सतत दिवसभर शेतीचे कामं करायचे आणि ते कामं करताना याच्यातून जो काही वेळ मिळतो तर त्या वेळामधून आम्ही हा अंदाज देण्याचा त्या ठिकाणी माझा प्रयत्न असतो. तर हा अंदाज सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे आणि पुढचा जो काही 2-3 दिवस आपल्याकडे थोडंसं वातावरण, मी परवाच थंबनेल मध्ये टाकलं होतं की मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये गारपिटीची शक्यता आहे. तर आज सोलापूरच्या आणि लातूरच्या भागामध्ये आज रात्री संध्याकाळच्या वेळेस गारपीट झाली. तर मित्रांनो बघा, अजूनही 3 दिवस मराठवाड्यात त्या ठिकाणी शक्यता ह्या पावसाच्या आहेतच. तर 21 तारखेनंतर वातावरण पुन्हा क्लीन होतं, परत 25 नंतर खराब होतं. अपडाऊन मध्ये ते चालणारच आहे. तर हा अंदाज लक्षात घेताना सद्विवेक बुद्धीने अंदाज लक्षात घेतला पाहिजे. केवळ
कोण काय सांगतं याच्यावरती लोकांनी लक्ष ठेवलं पाहिजे की कशा पद्धतीनं कोण हवामान कसं देतं. म्हणून ह्या लोकांनी जे काही मला जे प्रेम दिलं त्या सगळ्यांचा मी ऋणी आहे. आणि ज्या लोकांनी जी तक्रार केली त्याच्यावरती देखील त्यांनी अपडेट घ्यायचा की कोणाचे अंदाज कशा पद्धतीचे असतात आणि कोणामुळे कशाला त्रास होतो. धन्यवाद.